नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे। 4 एप्रिलपर्यंत त्यांच्या या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे। बेड, खुर्ची आणि चटई वापरायला मलिकांना मुभा देण्यात आली। पाठीचा त्रास असल्याने ही मुभा देण्यात आल्याचं कळतंय। नवाब मलिक यांना न्यायालयानं आज पुन्हा एकदा दणका दिला। मलिकांच्या कोठडीमध्ये आता 4 एप्रिलपर्यंत वाढ केलेली आहे, पण काही दिलासा सुद्धा बेड, खुर्ची आणि चटई वापरण्याच्या संदर्भातला त्यांना न्यायालयाने दिलाय। नवाब मलिक साहब की एप्लीकेशन को कोर्ट ने मान्यता दी है और उनकी विनती अनुसार ऑर्डर हो गया। साथ ही में और एक एप्लीकेशन जो पेंडिंग था कि मुझे घर के खाने की व्यवस्था की जाए। नवाब मलिक साहब की बढ़ती उम्र के कारण उनको कुछ बीमारियां है, इसीलिए वो एप्लीकेशन जब तक जेल प्रशासन की तरफ से और हॉस्पिटल की तरफ से कोई वहाँ से नहीं आता तब तक पेंडिंग रखा गया है। दरमियान उनका इंटरिम एप्लीकेशन या इंटरिम ऑर्डर उस पर की गई है और उनको घर का खाना देने का भी अनुमति कोर्ट ने दे दी है। यानंतर एक अतिशय धक्कादायक बातमी आहे। अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली। साताऱ्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाच्या समोर घोषणाबाजी होत असल्यानं पोलिसांची एकच तारांबळ उडाली। आरोपीला अटक करण्याची ग्वाही दिल्यानंतर हा तणाव काहीसा निवळलेला दिसला। किरण मोहिते आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। किरण, नेमकं काय घडलं, आताची काय परिस्थिती? विलास, नक्कीच धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। साताऱ्यात एका 7 वर्षीय मुलीवरती बलात्कार झाल्याची घटना झाली। त्यानंतर या संदर्भात नातेवाईकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली होती। अज्ञाताविरोधात गुन्हाही दाखल झालेला होता, मात्र या आरोपीला आतापर्यंत पोलिसांनी अटक केली नव्हती। त्यामुळे पारधी समाजाच्या जी काही नातेवाईक लोक होती त्यांनी आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर बंगल्यासमोर एकच राडा घातला। घोषणाबाजीही त्या ठिकाणी करण्यात आली। मात्र हा सर्व प्रकार अचानक घडल्यानंतर पोलिसांची एकच त्या ठिकाणी धांदल उडाली। मात्र पोलिसांनी त्या नातेवाईकांना सांगण्यात आलं की तत्काळ त्या आरोपीला आम्ही अटक करणार आहोत, आपण पोलीस स्टेशनला चलावे। अशा त्यानंतरच हा जो गोंधळ आहे तो कुठेतरी मिटला, शांत झाला आणि सर्व नातेवाईकांना घेऊन पोलीस तर सध्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि संबंधित जो आरोपी आहे त्याला आता अटक करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे। धन्यवाद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।